नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फेर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, नवीन अपडेट काय आहे शिक्षक भरती संदर्भात. तर शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट आहे मित्रांनो, की पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठीच्या ऑनलाईन कामाकरिता प्रशासकीय मान्यता. तर हा बघा जी-आर आहे, दिलेला आहे. या जी-आरमध्ये त्यांनी सांगितलेलं 14 जानेवारीला हा जी-आर निघालेला आहे. तर या जी-आरमध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख या ठिकाणी केलेला आहे, की जी काही पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती आहे, त्या शिक्षक भरतीसाठी जे काही ऑनलाईन काम आहे, त्या ऑनलाईन कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. म्हणजे ही जी आहे पदभरतीसाठी जी आहे, ही सुरुवात आहे किंवा इथं प्रशासकीय मान्यता झालेली आहे. तर नेमकी काय शासन निर्णय आहे तो आपण बघूया. इथं प्रस्तावना दिलेली आहे. प्रस्तावनामध्ये माहिती त्यांनी दिलेली आहे. परंतु महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे या ठिकाणी आपण तो बघूया, की शासनाने काय निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. तर आपण सविस्तर बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, तर बघा काय म्हणलं आहे शासन निर्णय या ठिकाणी. पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या पहिल्या टप्प्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या ऑनलाईन कामकाजाच्या अनुषंगाने खालील बाबींना कार्योत्तर प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे. अँथॉलॉजी इंटरनॅशनल पी.व्ही.टी. लिमिटेड या संस्थेची आयुक्त शिक्षण कार्यालयाने 1 वर्ष कालावधीचा केलेला करार. त्यानंतर अँथॉलॉजी इंटरनॅशनल पी.व्ही.टी. लिमिटेड या संस्थेने पूर्ण केलेले 20% कामकाजाच्या अनुषंगाने त्यांना 18,58,500 एवढी रक्कम त्या ठिकाणी खर्च केलेली आहे. त्यानंतर तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने पूर्ण केलेल्या 80% कामकाजाच्या अनुषंगाने 55,75,500 रुपये इतका खर्च. पुढं मग त्यांनी म्हटलेलं आहे बघा, पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या दुसऱ्या टप्प्याच्या ऑनलाईन कामकाजासाठी तलिस्मा कॉर्पोरेशन लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड या संस्थे 1 वर्ष अथवा मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या 2 प्रकारातील किमान एक जाहिरात यापैकी जे नंतर घडेल त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे यासाठीचा खर्च रुपये 68,84,120 रुपये देखील मान्यता प्रदान करण्यात येत आहे. या मान्यतेच्या अनुषंगाने आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सदर संस्थेची उपरोक्त कालावधीसाठीचा करारनामा करावा. यात देखभाल, परवाना शुल्क, मदत कक्ष, आवश्यकतेनुसार करावयाचे बदल या बाबींचा व इतर सर्व आनुषंगिक बाबींचा समावेश असेल याची दक्षता घ्यावी. या प्रित्यर्थ झालेला व होणारा खर्च मागणी क्रमांक E-2/22/02 सर्वसाधारण शिक्षण व दिलेला आहे. 80 सर्वसाधारण पंचवार्षिक योजनेअंतर्गत योजना या ठिकाणी दिलेली आहे. 0251 ई-गव्हर्नन्स कार्यक्रम 2202 H 454 31 सहाय्यक अनुदाने या लेखा शीर्षकाखाली संबंधित वित्तीय वर्षात उपलब्ध तरतुदीमधून भागवण्यात यावा. यासाठी आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे यांना नियंत्रक अधिकारी व सहाय्यक संचालक लेखा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. तर या ठिकाणी जे काही प्रमुख अधिकारी आहेत तर ते आयुक्त आहे शिक्षण महाराष्ट्र राज्य. प्रस्तांतर्गत कामाच्या अनुषंगाने सादर करण्यात आलेल्या व येणाऱ्या देयकाची छाननी करून त्यास मान्यता देण्यासाठी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र पुणे हे सक्षम प्राधिकारी असतील. अशी देयके मान्यतेसाठी शासन सादर करण्यात येऊ नयेत. सदर शासन निर्णय संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत गठीत करण्यात आलेल्या प्रकल्प अंमलबजावणी समितीस प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार व संदर्भ क्रमांक 6 अन्वये सदर समितीने निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे. तर बघा या संदर्भात जे काही अधिकार आहे ते सर्व अधिकार आपले जे शिक्षण आयुक्त आहे महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आलेले आहे. तर लवकरच विद्यार्थी मित्रांनो, जो काही पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आहे तो लवकरच सुरू होईल अशा आपण आशा व्यक्त करू. ज्या काही जागा आहे 10% जागा स्टार्टिंगला ज्या आहे त्या कपात केलेल्या होत्या, त्या 10% जागा या दुसऱ्या टप्प्यामध्ये भरण्यात येतील. तर जो की अपडेट नवीन असेल ते आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलवर दाखवलं जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.